हैदराबादच्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित करताना असं सांगितलं की येत्या काही दिवसासाठी जे आहे तुम्ही पेट्रोल असेल डिझेल असेल हे कमी प्रमाणात याचा वापर करावा। एक वर्षासाठी सोने चांदी खरेदी करू नये आणि तुम्ही जे काम करत असाल वर्क फ्रॉम असं करा असं त्यांनी नागरिकांशी आवाहन केलं। आता आपण उल्हासनगरमध्ये आहोत। उल्हासनगरच्या पेट्रोल पंपावर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतं की नरेंद्र मोदींनी हे आव्हान केले, त्यांच्या मनामध्ये काय त्यांच्या प्रतिक्रिया ते जाणून घेणार। आपल्या इथं स्थानिक काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण थेट जाणून घेणार आहोत। काय सांगाल देशाचे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केले की डिझेल पेट्रोल जे तुम्ही कमी प्रमाणात त्याचा वापर करा, काय वाटतं आपल्याला? त्यांनी जे माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलेले का कमी पेट्रोल वापरा डिझेल वापरा बाकी कसं वाटत जे जे नेहमीप्रमाणे आहे लोकांचे जे रनिंग आहे त्याप्रमाणे ते वापरणार पेट्रोल डिझेल त्याच्या गाडीला जेवढी लागेल तेवढी त्यांनी वापरणार। सोने चांदी देखील एक वर्षासाठी खरेदी नका करू असं देखील आवाहन केलं। आता लग्न सराई आहे, लोक सोनं चांदी खरेदी करत असतात, याच्यावरती आपल्याला काय वाटतं? सोन्या चांदीच्या बाबतीत सांगितलं की काँग्रेसच्या राज्यामध्ये 45,000 ते 50,000 होतं सोन्याचा दर। आता कमीत कमी त्याचं 1.5 लाखाच्या वर गेलेलं आहे। मग आता सामान्य गरीब माणूस असेल त्याच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी तो काय खरेदी करू शकतो एवढं महाग सोनं? या आणि त्यांनी सांगितलं का ते 1.5 वर्ष करू नका, 1.5 वर्ष झाल्यानंतर काय होणार? स्वस्त सोनं स्वस्त होणार आहे किंवा काय होणार आहे याची त्यांनी स्पष्टीकरण करावं ना पंतप्रधानांनी। परंतु आताच्या परिस्थितीत गोरगरीब एक तर लोकांना काम धंदे नाही आहेत, आर्थिक परिस्थिती लोकांची डबघुटीत आले, तर अशा परिस्थितीत सोन्याचा भाव आहे। पंतप्रधानांना विनंती आहे का की 1.5 वर्ष पुढे घेणार पण तुम्ही कमीत कमी त्याचा सोन्याचा भाव कमी करावा। पेट्रोल देखील 100च्या पार गेलेला असं आपल्याला वाटतं की पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे? पेट्रोलचे भाव सुद्धा साहेब या अगोदर फार कमी होते, 70-80 रुपये होते, ते 100 आता 5 परत झालेले आहेत। आणि हे याला कमीत कमी 5 ते 7 वर्ष झाली पण पेट्रोलचे दर कमी आणि डिझेलचे काय कमी झालेले नाही। तर ती विनंती आहे पंतप्रधानांना जागतिक स्तरावर आपण याच्यावर नियंत्रण करून पेट्रोल डिझेलचे सर्वसामान्य लोकांची गरज आहे। सर्वसामान्य लोक गाडीवर फिरतात, उद्योग करतात, व्यवसाय करतात, तर कमीत पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव कमीत कमी करावे अशी विनंती आहे। ओके, या होत्या आपल्या इतर जे नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे की देशाचे पंतप्रधान त्यांनी देखील आवाहन केले की पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी झाले पाहिजे। लोकांना जेवढी गरज आहे तेवढे वापरतात ते करणारच आहात, कारण कोणाला कामावर जायचं असेल, कुठे अर्जंटमध्ये पोहोचत असतं तर त्या टायमाला कोणीही त्या गाडीचा वापर करू शकतो। कॅमेरामॅन मितेश जैनसह संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर।